नमस्कार मंडळी. आज आपण इथं सगळे एका खास कार्यक्रमासाठी जमलो आहोत. खरं तर कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं या गहन प्रश्नानंतर आमच्या सगळ्याच पाहुण्यांना आणि आम्हाला पण पडलेला एक गहन प्रश्न, ते म्हणजे सोन्याचं लग्न. होगी मेरी शादी कभी कहते हैं ये मुझसे सभी. आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असताना सगळ्यात जास्त खुश कोण असेल तर ते नाही नाही नाही, हे स्टेजवर बसलेले दोघं नाही तर बघा, ती तिथं उभी असलेली ही आमची आई. आज जगातली सगळ्यात जास्त खुश बाई म्हणजे माझी आई. सुनेची आतुरतेने वाट बघणारी आज तिची इच्छा पूर्ण झाली. तर आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलो आहोत त्या कार्यक्रमाचा हिरो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सोन्या. हा हा, कोणाकोणाचा रोहित पण. कोई हीरो यहाँ कोई जीरो यहाँ कोई स्टार है कोई बेकार है. मैं कौन हूँ तुमसे मैं क्या कहूँ है सच तो ये दोस्तों. लहान असल्यापासूनच आगळा वेगळा पीस. कमी बोलायचं पण असं बोलायचं की एकच फाईट आणि वातावरण टाईट. म्हणूनच आई म्हणायची, बोलला माझा रागू. आणि या रागूची हीच सवय पुढे जाऊन त्याला महाग पडली. मुली याच्यापासून लांब पळायला लागल्या. म्हणून पोरगी पटवण्याचा तर विषयच नाही. आणि म्हणूनच जेव्हा बाकीची पोरं पोरी फिरवत होते, हा पट्ट्या कोडिंग करत होता. आणि मेहनतीने कमी वयातच चांगला जॉब मिळाला, तेही त्याच्या स्वतःच्या मेहनतीने आणि स्ट्रगलनी. बरं का, लहानपणापासूनच शांत असलेला, कधी कोणती डिमांड केली नाही, नेहमी कॉम्प्रोमाइज केलेला हा रोहित आता जॉब लागल्यानंतर आपल्या लहानपणाचे सगळे स्वप्न स्वतःच्या स्वतःच पूर्ण करू लागला. मग ते ट्रिपला जाणं असू दे, गॅजेट्स, गेम्स, अॅनिमी, या सगळ्या गोष्टीतून तो स्वतःच स्वतःला खुश करायचा. हे सर्व जगासाठी पैसा असला, मैत्रिणींना महागडी गिफ्ट, पण बहिणींना ओवाळणीमध्ये नेहमी 10 रुपये. पण भाच्यासाठी मन मात्र एकदम मोठं. नेहमी भेटायला येताना हात कधीच मोकळा नसणार. ट्रिप्स झाल्या, गॅजेट्स घेतले, घर बांधलं, गाडी घेतली, गेम्स खेळून झालं, रात्रंदिवस अॅनिमी बघून झालं. आता वयाच्या 30व्या वर्षी वाटलं, आता काय करायचं, काय राहिलं आयुष्यात. मग आईचं उत्तर आलं, बाबा लग्न करायचंय ना तुला? मरायच्या अगोदर मला सोन्याचं तोंड तर बघू दे. आणि मग कार्यक्रम सुरू झाला पोरी बघायचा. आयुष्यभर पोरींपासून लांब पळणारा हा आता पोरी बघत फिरू लागला. किती बघू आणि किती नको. इतक्या घरी कांदे पोहे खाल्ले की आता आयुष्यभर कांदे पोहे खाणार नाही. 100 पोरी बघितल्या पण मनाला एक पण पटेना. मग काय, सपना टूटा है तो दिल कभी जलता है. हाँ थोड़ा दर्द हुआ पर चलता है. फिर क्या हुआ? फिर क्या, फिर उसकी जिंदगी में प्रिया आई. चाइला क्या सूरत थी वो क्या कहते हैं हाँ जुल्फे क्या जुल्फे थी. चलती थी एकदम हो आगे माफिक आंखें ऐसी के रुका दे ट्रैफिक. आणि मग जास्त न बोलणारा आमचा रागू आता मिठू मिठू बोलायला लागला. आई बहिणींसोबत बोलताना एकही शब्द खाली पडू न देणारा आता प्रियासोबत एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. बेवफा तेरा मासूम चेहरा. असली गाणी आवडणारा पोरगा आता म्हणायला लागला, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे.
ना कर शादी है बर्बादी असं म्हणणारा आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता. पायाच्या नखापासून केसापर्यंत एकच साबण वापरणारा आता स्किन केअर करायला लागला. लग्न म्हणजे वायफळ खर्च, मी तर कोर्ट मॅरेजच करणार असं म्हणणारा आज स्वखुशीने मस्त खर्च करत होता. ऑनलाईन शॉपिंग मध्येही बोर होणारा आज 12-12 तास उभारून साड्या चॉईस करत होता. हे सगळं बघताना आईचं एक वाक्य आठवलं बायको आली की बरोबर सुधारतोय. आणि ते आम्हाला आत्ताच दिसायला लागलं होतं. नेहमी गेम खेळणाऱ्या आणि अॅनिमी बघणाऱ्या पोराला आता संसार करताना बघायला कोण कोण उत्साही आहे. मला माहितीये तू कितीही ताकद नसलास तरी आतून घाबरलेला आहेस आणि म्हणूनच तू जे नेहमी आम्हाला म्हणतोस ते आज मी तुझ्यासाठी म्हणणार आहे. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. हे सगळं असलं तरी हा किती इमोशनल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रिया, तू खूप लकी आहेस असं मी म्हणेल. असं तुला वाटत असलं तरी मी हे म्हणणार नाही, कारण की आम्ही झेललं, आता तू झेल बाई. कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जोक्स पार्ट, पण फायनली या गोड जोडीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाजा बरा